आणि म्हणून दैव काही कोणाला सांगून येत नाही आणि दैव काही खोदून मिळत। सगळे जर घर जावाई झाले तर वंश खुंटीत होईल। म्हणजे कोणी घर जावाई आहे तर कोणी, उदाहरणार्थ सगळे जर देणारे झाले ते घेणार, म्हणजे कोणी देणारे पाहिजे तर कोणी, कोणी देणारे पाहिजे कोणी, हा सारखं जर सगळ्याच झालं। दैव दोघ जण होते, एक दैववादी एक प्रयत्नवादी, किराणाच्या दुकानात गेले आणि सगळ्यांनी किराणा भरला। तिथे एक मन लिहिली होती, प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेल गळे। त्या प्रयत्नवाद्यानं किराणा बरोबर घेतला पण तेल नाही घेतलं, कारण ते कोण होतं, ते म्हणला प्रयत्न करायचे आपण कोण आहे। ते नदीला गेलं जगदीश महाराज आणि बारीक वाळू घेतली आणि कशात भरली, त्या तेलाच्या कॅनीत, आणि बायको वाट पाहत होती, सकाळपासून गेली, कांदा कापून ठेवला, पोहे भिजून ठेवायचे। हे आल्याबरोबर पिशी काढून पोहे भिजवली, कांदा टाकला आणि तेल टाकायचं तर कॅनीचं झाकण उघडन, बड 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 वाळूच पडली। बायको म्हणली का हो हे काय, म्हणले तेल आहे। ती म्हणली अहो हे तेल नाही, हे वाळू आहे। म्हणले तुला कळत नाही का, तुझा नवरा प्रयत्नवादी आहे। कळले म्हणले तुमचे प्रयत्न। म्हणले का, म्हणले काय, म्हणले तुम्हाला तेल पाहिजे ना, प्रयत्न करून काढू, कशातून। ती म्हणली तुम्हाला वावरातलं गवत उपटाला। कोणतं गवत, गाजर गवत म्हणा, मी कशाला कोणाचा दोष घेऊ करू, नाही तर माझंही उलट व्हायचं, घडी घडी काळ तुम्हाला घडी घडी काळ नाही कळला, घडी घडी म्हणजे राष्ट्रवादी। लय प्रमाण आहेत आपल्याकडे, पण संपलं, आपली वेळ संपली। माझं उत्तर फक्त एवढं सांगतो पुढे, हे प्रयत्नवादी इतकं चॅप्टर होतं, त्यानं बायकोला 2 ठोके टाकले हो, कर म्हणले पोहे, हा तुम्ही केलाच नाही, वाळूतून निघत। ती म्हणली हात लावा, याच्यात हाताला फोड आले, ती वाळू गरम झाली ना, पण तेल काही, ही म्हणली ते जाऊ द्या, पण मला एक सांगा तुम्ही वाळू का आणली। ते म्हणले अगं किराणा घेताना त्या दुकानदाराच्या वर एक मन लिहिली होती, प्रयत्नही करिता वाळूचे कण रगडिता तेल गळे। ती म्हणली मला कळलं तुमची बुद्धी गुडघ्यात आहे। म्हणले का, त्यानं प्रयत्न करून दुकान वाढवलं। तुम्हाला वंश वाढवता नाही आला आणि तुम्ही वाढवतून तेल काढणार आहे। गॅस बंद कर म्हणले, आपल्याला तेलच काढून दाखवतो म्हणले तुला, कशातून, मोठभर वाळू घेतली ना, असा चोळीत बसला, प्रयत्न ही करिता वाळूचे कण रगडिता तेल न गळे रक्त गळे। पोट आले, पोट फुटले, रक्त सुरू झालं। तेवढ्यात दैववादी पोहे खाऊन आला बा, जे अरे झाले का पोहे। त्या बिचारी माय माऊली पाहू लागली, म्हणली यांच्या हाताला फोड आले, हे घराला काय झालं, नाही झाले पोहे। म्हणले का, मालकीन म्हणली का तुम्ही दोघं दुकानात गेलते, याहीनं वाळू आणली तुम्ही काय शेण आणलं, नाही म्हणले मी तेलच आणलं। म्हणले मग याहीनं वाळू का आणली, म्हणले तिथं मन होती, प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता। हो म्हणले तळ हातावर घेऊन बघा ना यांचे हात कसे झाले। तो म्हणला ह्या गणप्याला डोकंच नाही, याला कळतं का काही, वाळूतून काय निघत नसतं, पण यानं प्रयत्न केले, यानं ती वाळू घेतली प्रयत्नवाद्यानं आणि त्या दैववाद्याच्या हातात दिली। म्हणला तू स्वतःला जर दैववादी समजत असेल तर वाळूतून तेल काढून दाखव। त्यानं वाळू घेतली आणि सांगितलं किती जरी प्रयत्न केले तरी वाळूतून तेल निघत नाही। मी जरी असलो, माझा बाप असला, माझी अख्खी खानदान असली, माझा अख्खा वाडा जरी चोळायला असला तरी तेल निघणार। बघा बरं का किती विशेष आहे। पण देवा वाळूतून तेल निघत नाही हे मला माहिती आहे, पण या प्रयत्नवाद्याला पटत नाही। माझ्या दैवात असेल आणि प्रारब्ध जर बलवत्तर असेल तर हातात घेतलेली वाळू सुद्धा देवा तेल देईल। त्यांना अशी चोळली जे तेलाची धार लागली, त्या
दैववाद्याच्या हातात. यानं कॅन घे, डबा घे. बायकोला विचारलं कोणता पंप आहे. त्यानं सांगितलं पंप नाही, दैव हे दैव. तसं काही माणसं किती प्रयत्न करते. काही पोरायचे प्रयत्न ते UPSC आणि MPSC अर्धे होते, अर्धे असे होते. अरे मी एक परीक्षा दिली रे, हे चौथा झालाय सारा. त्याची एटॅन फिट याच्यातच जात मेंदू बंद पडायची वेळ आली हो. त्याच्यापेक्षा 12वी झाली काय त्या पिट्या करा, मस्तपैकी जॉब करा, टामटूम लग्न करून राहा. फार डोक्याचे केस दाढीचे गळ्यात येईपर्यंत कवर वाट पाहता त्याची. आणि मग वय झाल्यावर कोणी पोरगी देत नाही. पोराचं वय 48. म्हणजे एवढ्या दिवस का आठवला, म्हणजे MPSC पास नाही झाला. मग ती बी म्हणती IMPSC ला जर 48 वर्ष राहिला पुढचं तुम्ही पाहून घ्या. माझं उत्तर एवढ्या करताय, प्रयत्नवाद्यानं प्रयत्न केले पण तेल निघलं नाही. दैववाद्यानं प्रयत्न सोडले आणि हवाला दैवावर ठेवला, तेल गळलं. असा लाखात एखादा तुकोबार आहे म्हणतात, तोची दैवाचा पुतळा. आणि त्याचं वर्णन करतात अनेक नाही माझे म्हणा का पंडित शाना नाम रूपे त्याचा दासमेंग. असा जो भक्त आहे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे, पुढच्या वर्षी राहिलेलं पाहू ज्ञानेश्वर.